आवाज येतोय का सगळ्यांना? कोणते सांगा. हो येतोय. हा, त्यानंतरची आपण पाहत होतो एक्सपी व्हॅल्यूज म्हणून. त्यामध्ये पाहिली होती कम्युनिकेशन, सिम्प्लिसिटी, फीडबॅक. फोर्थ नंबरला आहे करेज किंवा इनकरेज. त्याच्यामध्ये पहा, इन एव्हरी डेव्हलपमेंट प्रोसेस देअर विल बी ऑलवेज बी प्रेशर सिच्युएशन. द करेज और डिसिप्लिन टू डील विथ शुअरली मेक्स द टास्क इझी. आता काय करतोय, जे डेव्हलपर असतात, काय दिलं त्यांनी, डेव्हलपमेंट प्रोसेस विल बी ऑलवेज प्रेशर सिच्युएशन असू शकते, विथिन टाइम मध्ये करायचा, करेक्ट वेनी येत नसेल, असे बरेच वेनी जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं इन डिटेल्स. तर मग काय करायचं त्यांनी एक डिसिप्लिन ठरवून घ्यायचा, हा टास्क आहे एवढ्या वे मध्ये झाला पाहिजे, ह्या वेनी झाला पाहिजे, किंवा त्याने इनकरेज करत राहायचंय. मग काय काय करतोय, त्याच्यामुळे काय होतंय, डील विथ शुअरली मेक द टास्क इझी. त्यामुळे टास्क इझी होते, प्रेशराइज सिच्युएशन पण कमी होतीये. त्यानंतरची व्हॅल्यू आहे रिस्पेक्ट. काय करतोय, अजाईल प्रोसेस शुड इन्क्लूड द हॅबिट टू रिस्पेक्ट ऑल टीम मेंबर्स. काय सांगितले, जेवढे काही टीम मेंबर असन, एखादा जरी करेक्ट वेनी नसन करत, किंवा एखाद्याचा टास्क कम्प्लीट होत नसन, एखाद्याचा एकदम फास्ट मध्ये होत असन, तरी काय करायचंय, सिच्युएशन वेगळ्या वेनी नाही न्यायची. सगळ्यांनी काय दिलंय, एव्हरी जे टीम मेंबर असते सगळ्यांनी काय अशी हॅबिट, सवय ठेवायची आहे की रिस्पेक्ट करायचा इच अदर. मग काय होतं त्यांनी, agility process should include the habit to respect all team members, other stakeholders and customer. हे सगळे एक्सपीच्या व्हॅल्यूज आहेत. कोणत्या, ज्या तुम्हाला रिअल लाईफ मध्ये पण यूज होतात. ते कम्युनिकेशन, सिम्प्लिसिटी, फीडबॅक, इनकरेज, रिस्पेक्ट, ह्या झाल्या तुमच्या एक्सपी व्हॅल्यू. आणि एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग काय आहे, तुम्ही जे बनवतोय त्याचे फ्रेमवर्क मध्ये प्लॅनिंग, डिझाईन, कोडिंग आणि टेस्टिंग. त्यानंतरचा पॉइंट आहे एक्सपी प्रोसेस कोणकोणत्या आहेत. पहा, एक्सपी प्रोसेस कंप्राइजेस 4 फ्रेमवर्क ऍक्टिव्हिटी. जे आपण इथं पाहिलेले एक्सपी प्रोसेस कोणत्या, प्लॅनिंग, डिझाईन, कोडिंग आणि टेस्टिंग. आता प्लॅनिंग मध्ये काय, प्लॅनिंग इज अ स्टार्ट्स विथ रिक्वायरमेंट गॅदरिंग विच अनेबल एक्सपीस टीम टू अंडरस्टँड द रूल्स ऑफ सॉफ्टवेअर. प्लॅनिंग मध्ये काय करायचंय, जो डेव्हलपर टीम असेल त्यांनी रिक्वायरमेंट गॅदर करायची आहे एक्सपी टीमनी, म्हणजेच एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग, जे ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर वर्क करणारे असतील ते अंडरस्टँड करायचे रूल्स ऑफ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरचा आउटपुट कोणत्या वेनी भेटणार आहे, सॉफ्टवेअर कोणत्या वेनी रन झालं पाहिजे, हे सगळे रूल्स अंडरस्टँड करायचे. कस्टमर अँड डेव्हलपर वर्क टुगेदर फॉर द फायनल रिक्वायरमेंट. कस्टमर अँड डेव्हलपरनी जे आपण डॉक्युमेंटेशन बनवते त्याच्यामध्ये एक थीम काढायची, फायनल आपली रिक्वायरमेंट काय असणार आहे कस्टमरची. त्यानंतर जसं तुमचं कम्युनिकेशन फेज मध्ये चालतंय तिकडं मॉडेल्स मध्ये, तसं इथं प्लॅनिंग मध्ये. त्यानंतर डिझायनिंग. त्याच्यामध्ये पहा, एक्सपी डिझाईन फॉलो कीप इट सिम्पल प्रिन्सिपल, जे आताच पाहिलेत. डिझाईन करताना एक्सपी जी सॉफ्टवेअर असेल त्याची, तर एक्सपी एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगचे टीम मेंबर असतात ते काय फॉलो केली पाहिजे त्यांनी, जे कीप इट सिम्पल प्रिन्सिपल्स. त्यानंतर सिम्पल डिझाईन ऑलवेज प्रेफर मोर डिफिकल्ट रिप्रेझेंटेशन. त्यानंतरचा प्रोसेस आहे थर्ड वाली, कोडिंग. कोडिंग मध्ये काय होतं पहा, कोडिंग इज स्टार्टेड आफ्टर द इनिशियल डिझाईन वर्क इज ओव्हर. कोडिंग कधी चालू होते, जर तुम्ही डिझायनिंग जीआय जर कम्प्लीट नसेल केला तर तोपर्यंत आपण कोडिंगला स्टार्ट करत नाही. तुमचा कोडिंग जो डिझायनिंग पार्ट आहे तो सिम्पल वेनी झाला आहे, सिम्प्लिसिटी त्याच्यामध्ये सगळी फॉलो केली आहे. मग आपण येतोय थर्ड स्टेप कोडिंगला. कोडिंग मध्ये काय होते पहा, कोडिंग इज स्टार्ट आफ्टर द इनिशियल डिझाईन वर्क इज ओव्हर. जी सेकंड प्रोसेस आहे ती कम्प्लीट झाल्यानंतर इथे येतोय, आफ्टर इनिशियल डिझाईन वर्क इज डन team creates set of unit tests which can test each situation that should be part of release. Developer is focused on what must be implemented to pass the test. इथे कोडिंग त्याला अटॅच केल्यानंतर डिझायनिंग जीवायला डेव्हलपर काय करणार आहे, फोकस जे इम्प्लिमेंट केलंय तो टेस्टिंग फेजला पाठवणार आहे. त्या अगोदर स्वतः करेक्ट वेनी आहे का नाही चेक करणार, मग क्रॉस व्हेरिफाय साठी टेस्टिंग मध्ये जाते. नंतर 2 peoples are assigned to create code. It is an important concept in coding activity. काय केलंय, 2 peoples are assigned to create the code. मग टेस्टिंगला गेल्यावर इथे काय होते पहा, व्हॅलिडेशन.
आता क्रॉस वेनी इनपुट टाकून करेक्ट येते का नाही चेक करणं. जशा तुमच्या ब्लॅक बॉक्स व्हाईट बॉक्स अशा वेगवेगळ्या टेस्टिंग्स आहेत. मग व्हॅलिडेशन टेस्टिंग मध्ये कसं होतं, व्हॅलिडेशन टेस्टिंग ऑफ सिस्टीम ऑकर डेली बेसिस. इट गिव्स द एक्सपी टीम अँड रेग्युलर इंडिकेशन ऑफ द प्रोग्रेस. त्यानंतर एक्सपीए म्हणजेच एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग ऍक्सेप्टन्स टेस्ट आर नोन द कस्टमर टेस्ट. फर्स्ट काय करतोय, टीम मध्ये टेस्ट होत आहे, नंतर जो कस्टमर असेल तिकडे क्रॉस व्हेरीफाय करून टेस्ट करून एरर फाइंड आउट करतात आणि परत कोडिंग मध्ये जातात, म्हणजे इथे रिफॅक्टरिंग होते परत. ही झाली तुमची एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग समजली सगळ्यांना? बोला. हो. ठीक आहे. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगच्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस कोणत्या कोणत्या सांगा बरं. प्लॅनिंग, डिझाइन, कोडिंग आणि टेस्टिंग. ओके. आणि एक्सपी व्हॅल्यूज? कम्युनिकेशन, सिम्प्लिसिटी, फीडबॅक, करेज अँड रिस्पेक्ट. ओके. इन शॉर्ट्स ज्या आपण एक्सपी व्हॅल्यू पाहिल्या आहेत त्या इन डिटेल्स सांगते. अजून एक्झामला इन डिटेल्स एक्सप्लेन करायला येतात. जे आपण इन शॉर्ट मध्ये पाहिले कम्युनिकेशन, सिम्प्लिसिटी, फीडबॅक, करेज आणि रिस्पेक्ट. त्याच्यामध्ये पहा कम्युनिकेशन प्ले काय करतो, मेजर रोल इन सक्सेस ऑफ प्रोजेक्ट. प्रॉब्लेम विथ द प्रोजेक्ट ऑफ्टेन अराइज ड्यू टू लॅक ऑफ कम्युनिकेशन. काही प्रॉब्लेम ऑकर होत असेल तर त्यात तिथंच कळतंय की जो प्रोजेक्ट बनवतोय तिथं कम्युनिकेशन फेज मध्ये लॅक ऑफ कम्युनिकेशन झाले. मेनी सर्कमस्टन्सेस विल लीड टू ब्रेकडाऊन इन कम्युनिकेशन. सम ऑफ कॉमन प्रॉब्लेम्स कोणते कोणते होऊ शकतं पहा. डेव्हलपर मे नॉट टेल समवन एल्स अबाउट द क्रिटिकल चेंज इन डिझाईन. त्यानंतर डेव्हलपर मे नॉट आस्क कस्टमर राईट क्वेश्चन्स सो क्रिटिकल डोमेन डिसिजन इज ब्लोन. काय होतंय, जरी कम्युनिकेशन होत असेल तर डेव्हलपरचा जो टास्क आहे तो कस्टमरला राईट क्वेश्चनच विचारत नसेल, याला पण कस्टमरची रिक्वायरमेंट गॅदर होत नसेल, दुसऱ्याच वेळी चाललं असेल तर त्या पण कम्युनिकेशनचा उपयोग नाही. त्यानंतर मॅनेजर मे नॉट आस्क डेव्हलपर राईट क्वेश्चन, प्रोजेक्ट प्रोग्रेस इज मिसरिपोर्टेड. जो तुमचा टीम मेंबर जो मॅनेजर असेल, जर तुमचा प्रोजेक्टचा प्रोग्रेस रिपोर्ट घेत असेल तो पण करेक्ट क्वेश्चन विचारत नसेल, काय नसेल, तर त्यांनी पण काय होतंय, तुमचा जो प्रोजेक्ट चाललाय वेगळ्या वेनी होते आणि मिसरिपोर्टेड होतंय. त्यानंतर डेव्हलपर मे इग्नोर समथिंग इम्पॉर्टंट कन्वे बाय द कस्टमर. जर काही रिक्वायरमेंट कस्टमरच्या रॉंग असतील किंवा एखादा फीचर्स नव्याने ऍड होते, कस्टमर डेव्हलपरला समजत असणार, तो कन्व्हेच करत नसेल कस्टमरला, तो इग्नोर करत असेल, तर त्यांनी पण काय होते, आपला प्रोजेक्टचा सक्सेस होत नाहीये. म्हणजे काय, कम्युनिकेशन होताना मेजर रोल आहे हा सक्सेस ऑफ प्रोजेक्टचा. प्रॉब्लेम विथ प्रोजेक्ट ऑफ्टेन अराइज ड्यू टू लॅक ऑफ कम्युनिकेशन. कधी लॅक ऑफ कम्युनिकेशन होत आहे, डेव्हलपर मे नॉट समवन एल्स अबाउट क्रिटिकल चेंज इन डिझाईन. त्यानंतर डेव्हलपर मे नॉट आस्क कस्टमर राईट क्वेश्चन. त्यानंतर मॅनेजर मे नॉट आस्क डेव्हलपर राईट क्वेश्चन इन प्रोजेक्ट प्रोग्रेस. डेव्हलपर मे इग्नोर समथिंग इम्पॉर्टंट कन्वे बाय द कस्टमर. मग एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग एम्फॅसिस काय होत आहे, एम्फॅसिस कंटिन्युअस अँड कॉन्स्टंट कम्युनिकेशन पाहिजे अमॉंग द टीम मेंबर, मॅनेजर अँड कस्टमर. त्यानंतर एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगच्या ज्या प्रॅक्टिसेस पाहिलेल्या आहेत आपण, त्याच्यामध्ये युनिट टेस्टिंग, पेअर प्रोग्रामिंग, सिम्पल डिझाईन, कॉमन मेटाफोर्स, कलेक्टिव्ह ओनरशिप, कस्टमरचा फीडबॅक, ह्या व्हॅल्यूजवरती फोकस झालं पाहिजे. त्यानंतर एक्सपी एम्प्लॉई असतील, कोच हू जॉब इज नोटीस वेन पीपल आर नॉट कम्युनिकेटिंग अँड रिइंट्रोड्यूस देम. किंवा पहिलंच टार्गेट आपलं फेस टू फेस कम्युनिकेशन पाहिजे. मग काय प्रेफर केलं पाहिजे, फेस टू फेस कम्युनिकेशन इज अचीव विथ पेअर प्रोग्रामिंग. ह्या वेळी चालतंय कम्युनिकेशनचं वर्किंग.
त्यानंतर तुमचं सिम्प्लिसिटी मध्ये काय होते पहा ह्या व्हॅल्यूज मध्ये सिम्प्लिसिटी मध्ये एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग बिलीव्ह इन इट इज बेटर टू डू सिम्पल थिंग टुडे पे लिटिल मोर टुमॉरो टू चेंज इट देन टू मोर कॉम्प्लिकेटेड थिंग टुडे दॅट मे नेव्हर यूज एनिवे. म्हणजेच काय सांगायचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही आज जो प्रोजेक्ट बनवताय तो सिम्पल असेल तर उद्या त्याच्यात काहीतरी चेंजेस करायचे असतील तर तुम्ही इझिली करू शकता. पण तुम्ही आजच जर कॉम्प्लिकेशननी बनवत असता आणि उद्या म्हणजे इन फ्युचर कधी चेंज करायचं असेल तर ते कधीच शक्य नाही, नेव्हर एनिवे. हे होते सिम्प्लिसिटी मध्ये. म्हणजे आज जे बनवताय ते तुम्ही 10 दिवसांनी 10 वर्षांनी कधी पाहताय तरी तुम्हाला एक फ्लो समजला पाहिजे, अशा सिम्प्लिसिटीने पाहिजे. म्हणून ही व्हॅल्यू आहे एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगची. त्यानंतर मग काय, डू व्हॉट इज नीडेड, आस्क फॉर बट नो मोर. काय आस्क करतो पहा, डू द सिम्प्लिसिटी थिंग गुड पॉसिबल वर्किंग. काय फॉलो करायचं मग पहा, इन शॉर्ट मध्ये डू द सिम्पलेस्ट थिंग दॅट कुड पॉसिबली वर्क, इम्प्लिमेंट न्यू कॅपेबिलिटी इन द सिम्पलेस्ट पॉसिबल वे. त्यानंतर काय करतो याच्यामध्ये, कीप इट सिम्पल स्टुपिड. त्यानंतर कोच मे बी when the extreme programming developer doing something needlessly complicated, refactor the system to simplest possible code with the current feature set. ह्यावेळी आपण कशामध्ये वर्क होतोय, सिम्प्लिसिटी मध्ये. एवढंच लक्षात ठेवायचंय, जे वर्क चालतंय प्रोजेक्टचं ते सिम्पल वेनी करायचंय, ते आपल्याला प्लस अदर यांना पण अंडरस्टँड झालं पाहिजे. त्यानंतर आहे फीडबॅक. आता आपण करतो आपल्या स्वतःला वाटतं एकदम सिम्पल आहे, पण ते समोरच्यालाच जर अंडरस्टँड होत नसेल किंवा समोरच्याला कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर उपयोग नाही. त्यासाठी घेतोय आपण फीडबॅक. जे बनवलं ते कस्टमरला पण सॅटिस्फाय आहे का नाही क्रॉस व्हेरीफाय पण करून पाहतोय. मग हे चाललं फीडबॅक मध्ये. मग काय करतोय, एव्हरी इटरेशन. आता पहिल्या ॲजिलिटीज मध्ये शिकतोय आपण स्मॉल टास्कचे इटरेशन पडतात. मग फीडबॅक मध्ये काय करतो, एव्हरी इटरेशन कमिटेड इज टेकन सिरियसली बाय डिलिव्हरिंग द वर्किंग सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर इज डिलिव्हर अर्ली टू द कस्टमर. फीडबॅक इज टेकन सो दॅट नेसेसरी चेंज कॅन बी मेड इफ नीडेड. कधी कस्टमरला दिल्यानंतर फीडबॅक घेणं हे नेसेसरी आहे. Concrete feedback about the current state of the system priceless. Value of feedback is continuously running system that deliver information about itself in reliable way. मग extreme programming feedback ensure at all levels at different time scalable कोणत्या वेळी होतं पहा. Customer tell the developer what feature they are interested in so that developer can focus only on those feature. जर कस्टमरला एखादं फीचर सांगितलं तर डेव्हलपरने त्या फीचरवरती फोकस केलं पाहिजे हे इम्प्लिमेंट करण्यासाठी. युनिट टेस्ट टेल द डेव्हलपर स्टेटस ऑफ सिस्टीम. युनिट टेस्टनी काय होतंय, डेव्हलपरला कळते सिस्टीमचे स्टेटस काय आहे. स्मॉल युनिट टेस्ट म्हणजे काय, स्मॉल टास्क टेस्ट करतोय. सिम्पल एक प्रोग्राम असेल तो टेस्ट करून व्हेरीफाय करतोय. सिस्टीम अँड कोड प्रोव्हाइड फीडबॅक टू द स्टेट ऑफ डेव्हलपमेंट टू द मॅनेजर, स्टॅक होल्डर, कस्टमर. आपण जो सिस्टीम आहे होल सिस्टीमचा कोड टेस्ट करून जर फीडबॅक घेतला तर त्याने काय होतंय, मॅनेजर, स्टेक होल्डर, कस्टमरला सगळ्यांना अंडरस्टँड होतंय. फ्रिक्वेंट रिलीज अनेबल कस्टमर टू परफॉर्म ॲक्सेप्ट टेस्ट, प्रोव्हाइड द फीडबॅक, डेव्हलपर टू वर्क बेस्ड ऑन द फीडबॅक. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगचे फीडबॅक मग कसे, वर्क ॲज कॅटॅलिस्ट टू चेंज, इंडिकेट द प्रोग्रेस काय, गिव्ह कॉन्फिडन्स टू द डेव्हलपर दॅट दे आर राईट ट्रॅक. आणि करेज मध्ये काय होते पहा, एक्स्ट्रीम आता इन शॉर्ट मध्ये पाहिलंय. करेज मध्ये काय करतोय आपण, शॉर्ट मध्ये एव्हरी डेव्हलपमेंट प्रोसेस जे असन ते प्रेशराइज सिच्युएशन मध्ये जरी असली तर काय करतोय आपण, एक डिसिप्लिन, एक रूल्स ठरवतोय. डील विथ शुअरली मेक इट टास्क इझी वेनी कसा होईल. तर मग आता इंडिटर्स मध्ये करेज मध्ये कसं होतं पहा, एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग प्रोव्हाइड काय करते, करेज टू डेव्हलपर इन फॉलोविंग वे. कोणते, फोकस ऑन ओनली व्हॉट इज रिक्वायर्ड. काय रिक्वायर्ड आहे त्या प्रोजेक्ट मध्ये त्यावर फोकस करतोय. कम्युनिकेट अँड ऍक्सेप्ट फीडबॅक. कम्युनिकेशन तर मस्टच आहे आणि फीडबॅक जो काही दिला असेल तो ऍक्सेप्ट केला पाहिजे, नाहीतर ह्या वेळी होऊ शकत नाही असं पण नाही चालत आहे. त्यानंतर टेल द ट्रूथ अबाउट द प्रोग्रेस अँड एस्टिमेट. त्यानंतर रिफॅक्टर द कोड, ॲडॅप्ट टू चेंज व्हेनेवर दे हॅपन.
समोरचा जो पण ऍक्सेप्टन्स होत नाही तोपर्यंत त्या ह्याच्यामध्ये ऍड केले पाहिजे चेंजेस, कारण की ऍजिलिटीचाच कन्सेप्ट आहे, क्विकली अडॅप्ट करणे आणि इझिली देतोय थ्रू द कोड अवे प्रोटोटाइप्स. आणि रिस्पेक्ट मध्ये काय पहा, इन शॉर्ट रिस्पेक्ट मध्ये काय पाहिलं होतं आपण, अजाईल प्रोसेस शुड इंडिकेट काय, अशी सवय लावून घेतली पाहिजे ह्या प्रोसेसमध्ये, रिस्पेक्ट ऑल टीम मेंबर अदर स्टेक होल्डर्स अँड कस्टमर. मग इन डिटेल्स मध्ये कसं होतं रिस्पेक्ट मध्ये पहा, रिस्पेक्ट इज अ डीप व्हॅल्यू वन दॅट लाईज बिलो सरफेस ऑफ द अदर फोर व्हॅल्यूज. एव्हरी रिस्पेक्ट each other value team member. Every contributes values such as enthusiasm. Developer respect the expertise of the customer and vice versa. Reverse पण झाली पाहिजे. Management respect right of developer, accept the responsibility, receive the authority over their own work. ह्या वेळी हे झाले तुम्ही ना, आताच आपण एक्स्ट्रीम प्रोग्रामिंगचे प्रिन्सिपल्स पाहिले होते. होप सो इन डिटेल समजला असेल एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. त्यानंतरचा पॉइंट ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. फर्स्ट झालं आपलं एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग ॲजिलिटी मधलं मॉडेल, त्यानंतरचं ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इन शॉर्ट त्याला म्हणलं जातं ASD. पाहता Adaptive software development has evolved from RAD practices, जे आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं, रॅपिड ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. द टीम aspect allow were added to this practice. आता मग कुठे डेव्हलप झालंय, कोणी केलंय, जिम हायस्मिथनी पब्लिश केला हा टेक्निक. कोणी, जिम हायस्मिथनी पब्लिश ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कधी, 2000 मध्ये. ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट practice provide ability to accommodate change, are adaptive in turbulent environment with product evolve with little planning and learning. फेजेस कोणत्या ASD मधल्या लाईफ सायकल मधल्या पहा, 3 फेजेस आहे ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर मध्ये. एवढं लक्षात ठेवा, जिम हायस्मिथनी केलाय, 2000 मध्ये केलाय. 3 कोणत्या, स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न, ह्या 3 आहेत. स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न. मग ॲडॅप्टिव्ह सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे काय, सायक्लिकल लाईक इव्हॅल्युएशनरी मॉडेल, जे आपण फर्स्ट याच्यामध्ये त्या वे कन्सेप्टनी फॉलो करतं. विथ द फेज नेम रिफ्लेक्टिंग द अनप्रेडिक्टेबिलिटी इन द कॉम्प्लेक्स सिस्टीम. द फेज इन ॲडॅप्टिव्ह डेव्हलपमेंट लाईफ सायकल, स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न. These 3 phases reflect the dynamic nature of adaptive software development. डायनॅमिक नेचर मध्ये होतं, स्टॅटिक नाही. ॲजिलिटी डायनॅमिक आहे का, काही चेंजेस आले तर लगेच अडॅप्ट करतोय, तसं बाकी मॉडेलमध्ये स्टार्ट टू एंड पर्यंत गेल्यानंतर परत रिपीट, मेंटेनन्सला गेल्यावर रिपीटला जात होतं. म्हणून ही काय डायनॅमिक नेचर आहे. Adaptive development explicitly replace the determining with emergency. It goes beyond mere change in the life cycle to deeper change in management style. Adaptive software development has dynamics म्हणजेच कोणते, स्पेक्युलेट, कोलॅबरेट, लर्न लाईफ सायकल. मग ह्या वेळी पहा एकमेकांना इच ऑदर एरो दाखवायचे आहेत. स्पेक्युलेट, कोलॅबरेट आणि लर्न, ASD टेक्निक. त्यातला पहिला आहे आता स्पेक्युलेट. आवाज येतोय का सगळ्यांना? बोला.